6वा महिना. 6वा महिना हा बुद्धीचा महिना आहे. बुद्धीच्या महिन्यामध्ये बुद्धी वाढते. बुद्धी कशाची असते? आपल्या सेन्स ऑर्गनची असते. सेन्स ऑर्गन 5 आहे. तसे 11 इंद्रिय आहेत. म्हणजे 5 सेन्स ऑर्गन, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन. या सगळ्यांची बुद्धी वाढते. षष्ठी बुद्धी 6व्या महिन्यात बुद्धी सांगितलेली. डोळ्याची बुद्धी दिसणं, कानाची बुद्धी ऐकणं, नाकाची बुद्धी गंध घेणं, जिभेची बुद्धी चव घेणं आणि स्पर्श करणं आणि हाताची बुद्धी स्पर्श करणं आपल्याला. हे आहे षष्ठी बुद्धी 6व्या महिन्यात बुद्धी वाढणार आहे. आणि प्लस मन या महिन्याचं तयार होतं. त्याच्यामुळे डोळ्यांची बुद्धी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्यात. लहान मुलं पाहायचे, देवांच्या मूर्ती पाहायच्यात, वेगवेगळे रंग पाहायचे आहेत. वेगवेगळे आपल्याला वनस्पती पाहायच्या आहेत, वेगवेगळ्या दिव्य गोष्टी पाहायच्या. जेवढं तुम्हाला डोळ्यांनी चांगलं चांगलं पाहता येईल तेवढं सगळं पाहिजे. धुरंधर पाहायचा नाही, हिंसक मूवी पाहायचा नाही, भारतीय हिंदी सिरियल पाहायची नाही सासभाऊची. कानाची बुद्धी म्हणजे ऐकणं आहे. कानासाठी काय ऐकतो आपण? चांगले चांगले पदार्थ. पंचमहाभूताचे साऊंड ऐकायला मिळतात. साऊंड आहे, त्याची लिंक पाठवेल मी. साऊंड ऐकायचे, वेगवेगळे मंत्र ऐकायचे, वेगवेगळे मंत्र म्हणायचे. ऐकण्याची बुद्धीसाठी आपण ऐकण्याबद्दल बोलू. वेगवेगळे मंत्र, त्याच्यात ते उष्ण मंत्र आणि शीत मंत्र असतात. उष्ण म्हणजे जे गरम असतात, अंगातली गरमी वाढते, जसं की विष्णू सहस्त्रनाम आहे ते देखील ऐकायचं. शीत मंत्र आहेत, ओम नमः शिवाय असेही मंत्र ऐकायचे. आपल्या आपल्या धर्मानुसार मंत्र ऐकायचे. ते झालं ऐकण्याची बुद्धी. मग लहान मुलांचे आवाज, मंत्रांचे आवाज, ग्रंथ, त्याच्यानंतर हरिपाठ, जे वेगवेगळे आहे, ज्ञानेश्वरी, हे ऐकायचं काम. डोळ्यांची बुद्धी दिसणे, त्याच्यामध्ये वाचण्याचं काम येऊन जाईल तुमचं. प्लस बोलण्याची बुद्धी, जिभेची बुद्धी रसज्ञान आहे. म्हणजे मधुर, खारट, तिखट, तुरट, आंबट हे सगळं खायचे. लिक्विड खायचे, सेमी सॉलिड खायचे, घट्ट पदार्थ खायचे, चावून खायचे, ओढून खायचे, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर बोलणं आहे. बोलण्याचे वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. शांत बसू ना बाहेर. वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण आहे म्हणजे ओम नमः शिवाय, ओम गण गणपतये नमः किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं आहे. आपल्याला जे जे रामरक्षा येतं ते ऐकायचे, बोलायचे. या महिन्यामध्ये षष्ठी बुद्धी आहे. स्पर्श महत्वाचा आहे. मंदिराचा स्पर्श, फुलांचा स्पर्श, पाण्याचा स्पर्श, मातीचा स्पर्श, हवेचा स्पर्श, थंड गरम, थंड माती गरम माती, थंड पाणी गरम पाणी, हे आपण रोज स्पर्श करतो. पण यावेळेस ज्ञान घ्यायचंय. अरे हा, आता स्पर्श छान आहे, कोरडा आहे. चिकट स्पर्श, त्याच्यानंतर मऊ स्पर्श, कठीण स्पर्श, हे सगळे वेगवेगळे स्पर्श तुम्हाला जे समजतात, केसांचा स्पर्श, कपड्यांचा स्पर्श, आईचा स्पर्श, बाळाचा स्पर्श, हे सगळ्यांचं ज्ञान घ्यायचं. ते बाळाला ज्ञान पोहोचतं. ते झालं स्पर्शाच्या बाबतीत. मग झाले मनाच्या बाबतीत. मनाला जे आवडतं त्या गोष्टी. जिभेच्या बाबतीत सगळं. तुरट खायचंय, गोड खायचंय, आंबट खायचं आहे आणि थोडं थोडं खायचं. अगदी पाणीपुरी नाही खायची 1 किलोभर नाही. जे जे थोडं थोडं चवीनं सगळ्या गोष्टीचं ज्ञान द्यायचं आहे. या महिन्यामध्ये वेगळं एक काहीतरी शिकायचंय. इंजिनियर असेल तर कोडिंग शिका, लँग्वेजेस शिका. तुम्हाला एखादं काही हत्यार चालवायचं शिकू शकता, तलवारबाजी शिकू शकता, शिवाजी महाराजांच्या आईसारखं. बंदूक शिकू शकतात, ज्ञानप्रबोधीमध्ये रायफलिंग शिकवलं ते शिकू शकतात, घोडसवारी शिकू शकतात. वेगवेगळ्या ऍप्टिट्यूडचे क्लासेस लावू शकता याच्यामध्ये तुम्ही. हे तुम्हाला ज्ञान बाळापर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या एका पेशंटनं घोडसवारी शिकलेली होती, काही अबॉर्शन वगैरे नाही. सुडोकू तुम्ही सोडवू शकता, चेस या महिन्यामध्ये तुम्ही खेळू शकता. बुद्धीला ताण द्यायचं, प्लस फाईन मुवमेंट वाढवायचं. लहान मुलांना जे अवघड जातं ते सगळे तुम्हाला या 6व्या महिन्यामध्ये काम करायचे. म्हणून या 6व्या महिन्यामध्ये स्वेटर विणायच्या पूर्वी बायका, आपल्याला काय वाटायचं की स्वेटर काय विणायचं, ते फाईन मुवमेंट वाढवतंय. खूप अवघड असतं ते स्वेटर विणणं. मग तसं थर्माकोलच्या गोळ्यामध्ये मी सुई दोरा ओवायला सांगतो. ते खूप अवघड काम आहे लहान मुलांना. सुई घेणं, आपला हात न ठेवता एका याच्यानं करणं, ते फाईन मुवमेंट आहेत. तर ते तुम्ही करायचं, त्याच्यामध्ये फायदा होतो आपला. या महिन्यामध्ये डोक्याचे केस मोकळे सोडून रात्री फिरायचं नाही. उंबरवड या झाडांच्या खालून फिरायचं नाही. पदर असेल तरच जायचं आहे. या महिन्यामध्ये चिडायचं नाही, रागवायचं नाही, सगळे लाड करून घ्यायचे. म्हणून हा महिना संपताना डोहाळे जेवण केलं जातं. मस्तपैकी फुलं वगैरे, बाण वगैरे करून असे फोटो बिटो काढणं, सगळं जे जमेल, जे आहे ते या महिन्यात करतात. मग तुम्ही वॉर बद्दल वाचून करू शकता, वेगवेगळ्या गोष्टींचे नॉलेज घेऊ शकता. ते सगळं बाळकडू तुम्हाला बाळाला देता येतं या 6व्या महिन्यात षष्ठी. हे झालं तुम्ही कसं वागायचं. औषधांच्या बाबतीमध्ये असतात. बदाम या महिन्यात खाऊ शकता तुम्ही.
बुद्धिवाढक औषधे जी असतात, ब्राह्मी आहे, शंखपुष्पी आहे, यष्टी आहे, यांचे 5 मेद्य पदार्थ आहेत. सगळे मेद्य मी तुम्हाला देणार आहे औषधामध्ये. ते झालं मेद्य रसायन. प्लस या महिन्यामध्ये सुवर्ण जलसिद्ध असतं, म्हणजे सोन्याची अंगठी घ्यायची, गरम करून पाण्यामध्ये भिजवायची आणि ते पाणी प्यायचं. असं 15-20 वेळेस, 21 वेळेस केलं की सोपं जातं. या महिन्यामध्ये गणपतीच्या दुर्वांचं सेवन करायचं असतं. 21 दुर्वा खायच्या किंवा 1 चमचा रस प्यायचा. मागे पाठवा. तर 21 दुर्वा आहेत आणि 1 चमचा रस द्यायचा या महिन्यामध्ये. ते बुद्धिवर्धक असतं याच्यामध्ये. या महिन्यामध्ये सुवर्ण जलसिद्ध स्रोत आम्ही लंग्सच्या तयारीसाठी सुवर्ण बिंदू पण देत असतो बाळाच्या वाढीसाठी. या महिन्यामध्ये आपल्याला शांत राहायचे, भांडण नाही करायचे, ऐकायचे नाही भांडणं पाहायचे नाही, मृत्यूच्या बातम्या वाचायच्या नाही, त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही, डिप्रेशन बद्दल बोलायचं नाही, एक्स बद्दल बोलायचं नाही. सगळं जे काही आहे जे त्याच्याबद्दल काहीही या महिन्यात झालं नाही पाहिजे. आणि स्पेशल तुम्ही बोलायला लागायचं, बाळाशी बोलायचं असतं, बाळाला सांगायचं असतं आणि तुम्ही शिकायचं असतं. तुम्ही जे कराल ते त्याला पोहोचणार आहे. तुम्ही ज्या धर्माचं कराल ते त्याला पोहोचणार आहे. तुम्ही जे शिक्षण कराल ते त्याला पोहोचणार आहे. त्याची बुद्धी या महिन्यामध्ये आहे. मेंदू तयार झालेलाच आहे, पण त्या मेंदूची बुद्धी तयार होते. प्लस मन आहे. जाऊन समुद्राच्या बाजूला पाय लावून करून बसायचं नाही. कपडे न घालता घरात फिरायचं नाही, विवस्त्र नाही फिरायचंय, गुरुची निंदा करायची नाही, कोणालाही मोठ्या लोकांना उलट बोलायचं नाहीये. दिग्वासात म्हणजे दिशाचे आपले कपडे आहेत, म्हणजे बोंगळ राहणं हे असं घरात नाही करायचं. बरेच जण करतात, त्याच्यामुळे फुल कपडे, ते बेबी शूट करताना अर्धवट कपडे घालून करतात लोक. तसं नाही करायचं, फुल कपडे अंगात पाहिजे, शृंगार पूर्ण पाहिजे या महिन्यामध्ये. वेगवेगळे नवऱ्याला म्हणायचं आज गजरा, उद्या गुलाब असे आणून द्यायचे, कारण गंध घ्यायचा आपल्याला वेगवेगळे, चेनचे गंध, मातीचा गंध, कारण गंधाची बुद्धी आहे. त्याच्यानंतर आपल्याला निंदा नाही करायची, ब्राह्मण लोकांची निंदा नाही करायची. त्याला द्विज म्हणतात, दोनदा जन्मलेले, म्हणजे एकदा जन्मले आणि दुसऱ्यांदा त्यांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर जन्मला, म्हणून त्याला द्विज म्हणतात. अशा लोकांना वेगळी शक्ती असते, त्यांना चुकीनं बोलायचं नाही, मनातून उलट बोलायचं नाही, कोणालाच बोलायचं नाही, किडे मुंग्या त्यांना मारायचं नाही, हिंसा काही करायची नाही. हे सगळं 6व्या महिन्यातल्या गोष्टी आहेत. 6वा महिना झाला पूर्णत्व बाळाला येतं. 7व्या महिन्यामध्ये बाळ ते फक्त अंग प्रत्यंग वाढवण्यासाठीची ट्रीटमेंट असते. 8व्या महिन्यामध्ये आपण ओज अस्थिर असतं, म्हणजे सगळं केलेलं कामाला येतं. त्यावेळेस कधी तुम्ही नाजूक, कधी बाळ नाजूक असतं, म्हणून 8व्या महिन्यातली डिलिव्हरी त्रासदायक असते. 9व्या महिन्यात नॉर्मल डिलिव्हरी सारखी काम करायचं असतं. ते आपण बस्ती वगैरे करतो, मंत्र वगैरे असतात, ते काम होऊन जातं. हा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला.